नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. लक्ष्मण मंडले या 50 वर्षीय अभियंत्याचा सध्या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कराड या ठिकाणी शनिवारी 6 जूनला पहाटे 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान 4 चाकी गाडीने त्यांना जोराची धडक दिली आहे. या धडकेत त्यांचा सध्या मृत्यू झाला आहे. मात्र ही धडक कोणत्या कारणासाठी दिली आहे, कोणतं कारण नेमकं आहे, हा अपघात आहे की घातपात, या दिशेने सध्या कराड पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र बांधकाम विभागात रायगड जिल्ह्यात शहापूर या ठिकाणी बांधकाम विभागात लक्ष्मण मंडले हे मनोगावचे रहिवासी आहेत, कार्यरत होते आणि ते रायगडहून नुकतेच कराडला परतले होते. दरम्यान ते शनिवारी अर्थात पहाटेच्या वेळी ते सुपर मार्केट यार्ड परिसरातून जात असताना त्या ठिकाणी 4 चाकी गाडी आली आहे. त्या गाडीने त्यांना जोराची धडक दिली आहे. यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर तात्काळ कराड शहरचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. घटनेची सध्या माहिती घेतली जाते. हा घातपात आहे का अपघात आहे, या दृष्टीने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे एका 50 वर्षीय बांधकाम अभियंत्याला आपल्या प्राणास मुकावे लागलेले आहेत. या घटनेमुळे सध्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सध्या घटनेचा पंचनामा केलेला आहे. पोलिसांची जी पथकं आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी रवाना देखील करण्यात आलेले आहे. 4 चाकी गाडी आहे, त्याचा सुद्धा सध्या शोध घेतला जातो. मात्र ही आल्टो गाडी असल्याचं देखील पोलिसांना सध्या पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे नक्कीच 1-2 दिवसात याचे धागेदोरे नेमके काय आहेत, हा घातपात आहे का अपघात आहे, याची माहिती लवकरच आपल्या समोर घेऊन कराड वार्ताच्या माध्यमातून आम्ही येणार आहोत. मात्र या घटनेनंतर कराड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी.